लिपिक पदासाठी आपण संगणक या विषयाची चाचणी बघणार आहे. हे IBPS पॅटर्ननुसार प्रश्न आपण एका ठिकाणी संग्रहित केलेले आहेत. मी तुम्हाला प्रत्येक 50-50 प्रश्नांचा सेट देत जाईन इथून पुढे. ते तुम्ही पाहत जावा. 300 क्वेश्चन जर आपण ह्याचे बघितले तर यात आपण 100पैकी 10 मार्काचा जो ह्याचा सेट आहे यात 10 मार्क आपण मिळवू शकतो. तर संगणकाच्या चौथ्या पिढीमध्ये कोणत्या मुख्य तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता? मायक्रो प्रोसेसर. चौथ्या पिढीमध्ये 1972 ते 1989 VLSI तंत्रज्ञानावर आधारित मायक्रो प्रोसेसरचा वापर सुरू झाला. खालीलपैकी कोणते उपकरण बँकिंग क्षेत्रात चेक जलद गतीने वापरण्यासाठी वापरले जाते? चेक जलद गतीने वापरण्यासाठी वापरले जाते त्यासाठी MICR मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रीडर विशेष चुंबकीय शाईने लिहिलेले क्रमांक वाचण्यासाठी वापरले जाते. CPU मधील कोणता भाग गणिताच्या प्रक्रिया प्लस मायनस x भागिले आणि तार्किक तुलना पार पाडतो? तर ह्याच्यामध्ये ALU अरिथमॅटिक लॉजिकल युनिट. 1 गिगाबाईट आणि 1 GB म्हणजे खालीलपैकी किती मूल्य आहे? 1 गिगाबाईट 1 गिगाबाईट GB मध्ये किती असते? 1024 MB एवढं मेगाबाईट मिळून जातं त्यात. OSI मॉडेलमध्ये कोणत्या स्तरावर राउटर हे नेटवर्किंग उपकरण कार्य करते? OSI मॉडेलमधील कोणत्या स्तरावर राउटर हे नेटवर्किंग उपकरण कार्य करते? राउटर कुठे काम करते? फिजिकल स्तर, डेटा लिंक स्तर, ट्रान्सपोर्ट स्तर की नेटवर्क स्तर? तर नेटवर्क जोडण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. खालीलपैकी कोणता सायबर हल्ला वापरकर्त्यांच्या संगणकावरील फाईल्स एन्क्रिप्ट करून खंडणी मांडतो? कोणता हल्ला? तर त्याच्यासाठी रॉन्सवेअर हल्ला आहे. वेबसाईट ब्राउज करताना वापरला जाणारा HTTPS हा प्रोटोकॉल कोणत्या पोर्टवर कार्य करतो? HTTPS हा प्रोटोकॉल कायम 443 वर काम करतो आणि HTTP नुसतं असलं का नाही तो पोर्ट 80 वर काम करतो. एवढं लक्षात ठेवा. SQL मध्ये डेटाबेसची रचना तयार करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी कोणत्या भाषेचा वापर केला जातो? SQL मध्ये डेटाबेसची रचना स्ट्रक्चर तयार करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी कोणत्या स्ट्रक्चर तयार करायला DDL डेटा डिफाइन्ड लँग्वेजचा वापर केला जातो? स्ट्रक्चर तयार करण्यासाठी आणि बदलण्यासाठी. रॅन्डम ॲक्सेस मेमरी बद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? रॅन्डम ॲक्सेस मेमरी. संगणक बंद झाल्यावर माहिती नष्ट होते. बरोबर आहे. संगणक बंद झाल्यावर माहिती डायरेक्ट नष्ट होते. क्लाउड कम्प्युटिंग मध्ये SaaS चे पूर्ण नाव काय? सिस्टम ॲज अ सर्व्हिस, सिक्युरिटी ॲज अ सर्व्हिस, सॉफ्टवेअर ॲज सिस्टम ॲज अ सर्व्हिस. SaaS म्हणजे काय? क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. त्यामुळे सिस्टम ॲज अ सर्व्हिस नाही चुकीलेलं आहे. ह्याचं करेक्ट उत्तर आहे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस म्हणजे इंटरनेटद्वारे तयार सॉफ्टवेअर वापरण्याची सुविधा. ओके. संगणकाच्या मेमरी व्यवस्थापनात व्हर्च्युअल मेमरी कशाचा वापर करते? संगणकाच्या मेमरी व्यवस्थापनात व्हर्च्युअल मेमरी कशाचा वापर करते? रजिस्टर मेमरी, दुय्यम साठवण, कॅश मेमरी की केवळ रॅमचा वापर करते? व्हर्च्युअल मेमरी कशाचा वापर करते मेमरी व्यवस्थापन मध्ये? दुय्यम साठवण. जेव्हा रॅम भरते तेव्हा हार्ड डिस्कचा काही भाग रॅम म्हणून वापरला जातो त्याला व्हर्च्युअल मेमरी म्हणतात. म्हणजे याचं करेक्ट उत्तर आहे दुय्यम साठवण. संगणकाच्या मेमरी व्यवस्थापनात व्हर्च्युअल मेमरी कशाचा वापर करते? तर दुय्यम साठवण. जेव्हा रॅम भरते तेव्हा हार्ड डिस्कचा काही भाग रॅम म्हणून वापरला जातो त्याला व्हर्च्युअल मेमरी म्हणतात. ओके. नेक्स्ट. IP पत्त्याच्या IPv4 आवृत्तीमध्ये किती बिट्सचा समावेश असतो? IPv4 मध्ये 32 आणि IPv6 मध्ये 128 बिट्स असतात. खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टम मुक्त स्त्रोत आहे? कोणती ऑपरेटिंग सिस्टम मुक्त स्त्रोत आहे? म्हणजे फ्री यूज करण्यासाठी कुठला आहे? लिनक्स आहे. CPU आणि रॅम मधील वेगातील
तफावत दूर करण्यासाठी कोणती जलद मेमरी वापरली जाते? सीपीयू आणि रॅम मधील वेगातील तफावत दूर करण्यासाठी हार्ड डिस्क. कॅश मेमरी ही रॅम पेक्षा जलद असते आणि सीपीयू जवळ असते, त्यामुळे प्रक्रियेचा वेग वाढतो. भारतात इंटरनेट सेवा अधिकृतपणे कधी सुरू झाली? 15 ऑगस्ट 1995 पासून ती सेवा सुरू झालेली आहे. नेटवर्क टोपोलॉजी जेव्हा सर्व संगणक एका केंद्रीय हब किंवा स्विचला जोडलेले असतात तेव्हा त्याला काय म्हणतात? स्टार टोपोलॉजी म्हणतात त्याला, स्टार. कारण का रिंग टोपोलॉजी गोल असते. मेश टोपोलॉजी मध्ये एक संगणक अनेक संगणकाशी जोडलेला असतो. बस टोपोलॉजी मध्ये एकाच तारेला सर्व संगणक जोडलेले असते, त्यामुळे ह्याचं उत्तर आहे स्टार टोपोलॉजी. भारतातील पहिला सायबर कायदा कोणता? भारतातील पहिला सायबर कायदा आयडिया ऍक्ट 2000 हा भारतातील पहिला सायबर कायदा, एवढं लक्षात ठेवा. ईमेल पाठवण्यासाठी कोणता प्रोटोकॉल प्रामुख्याने वापरला जातो? फाईल ट्रान्सफर नाही, SMT ट्रान्सफर प्रोटोकॉल वापरला जातो. ओके. संगणकाची गती मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापरले जाते? संगणकाची गती मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापरले जाते? याचे उत्तर मला पण माहित नाही, आपण क्लिक करून बघूया. हा, गिगाहर्ट्झ GHz. संगणकाची गती मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापरले जाते? तर ह्याचं बरोबर उत्तर आहे सी. आता पुढील प्रश्न. खालील पैकी कोणती मेमरी नॉन व्होलाटाईल अविनाशी आहे? तिचा विनाश होत नाही असा रॉम आहे, रीड ओनली मेमरी. कारण का त्यात माहिती साठवून ठेवली जाते, वीज पुरवठा खंडित झाला तरी ती नष्ट होत नाही, त्यासाठी. ऑपरेटिंग सिस्टम मध्ये FCFS फर्स्ट कम फर्स्ट सर्व कशाचा प्रकार आहे? सीपीयू शेड्यूलिंग, सुरक्षा व्यवस्थापन, मेमरी शेड्यूलिंग की डिस्क व्यवस्थापन. सीपीयू शेड्यूलिंगचा हा प्रकार आहे. ओके. इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्च इंजिन उदाहरणे कोणती? क्रोम आणि फायरफॉक्स वर आपण माहिती सर्च करतो. गुगल आणि बिंग ह्याच्यावर पण आपण माहिती सर्च करतो. व्हॉट्सअप, टेलिग्राम, विंडोज, मॅक OS. आता व्हॉट्सअप, टेलिग्राम वर आपण माहिती सर्च करतोच आहे. मला वाटतंय आता याचं उत्तर आहे विंडोज आणि मॅक OS. इंटरनेटवर गुगल आणि बिंग हे इंटरनेटवर माहिती शोधण्याची प्रमुख साधने आहेत. हा, इथं प्रश्न विचारला असा आहे की माहिती शोधण्यासाठी वापरले जाणार आहे. मी असं समजलं की माहिती न शोधण्यासाठी, तर त्याचं उत्तर येणार विंडोज आणि मॅकओएस. तर या प्रश्नाचं उत्तर करेक्ट उत्तर आहे गुगल आणि बिंग. गुगल ही भारतातील सगळ्यात जास्त सर्च इंजिन आणि बिंग हे ह्याच्यातलं आहे, काय म्हणतात ते, जुनं आहे, खूप दिवसापासून वापरलं जातं. लॅन लोकल एरिया नेटवर्कचा वापर प्रामुख्याने कोठे केला जातो? लोकल एरिया नेटवर्क लॅन एकाच इमारतीतील संगणक जोडण्यासाठी, दोन शहरांना जोडण्यासाठी, जगभर माहिती देशभरात पसरलेल्या बँकांसाठी. तसं नाही, एकाच इमारतीतील संगणक जोडण्यासाठी याचा वापर केला जातो. ओके. SQL मध्ये सर्व रेकॉर्ड्स पाहण्यासाठी कोणत्या कमांडचा वापर केला जातो? सर्व रेकॉर्ड्स पाहण्यासाठी सिलेक्ट करायचं असतं पहिल्यांदा. सिलेक्ट कमांडचा वापर केल्याशिवाय SQL मध्ये आपण सर्व पाहू शकत नाही. पहिला ग्राफिकल वेब ब्राउझर कोणता होता? पहिला ग्राफिकल वेब ब्राउझर मोसाईक. 1993 ला हा पहिला लोकप्रिय ग्राफिकल ब्राउझर होता. ओके, 1993 पासूनचा. एका निकालामध्ये एका निबल मध्ये किती बिट्स असतात? एका निबल मध्ये 4 बिट्स असतात, लक्षात ठेवा. एका निबल मध्ये 4 बिट्स असतात, कायमस्वरूपी लक्षात ठेवा. संगणकाला दिलेले प्रोग्राम्स किंवा निर्देशांचा संच कशाच्या स्वरूपात ओळखला जातो? संगणकाला दिलेले प्रोग्राम किंवा निर्देशांचा संच काय असतो? तो प्रोग्राम दिला, निर्देशांचा संच दिला तर तो सॉफ्टवेअर. निर्देशांचा संच जो हार्डवेअरला काम करायला लावतो त्याला सॉफ्टवेअर म्हणतात. उत्तर सी बरोबर आहे. ओके. URL चे पूर्ण नाव काय? URL युनिव्हर्सल रिसोर्स लिंक नाही, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. URL म्हणजे URL चे पूर्ण नाव काय? URL चे पूर्ण नाव युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. URL म्हणजे इंटरनेटवरील कोणत्याही वेब पानाचा अद्वितीय पत्ता. ओके. संगणकात एका बाइटमध्ये किती बिट्स असतात? एका बाइटमध्ये किती बिट्स असतात? तर 8 बिट्स असतात.
8 बिट्स. एम एस एक्सेल हे कोणत्या प्रकारच्या सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे? एम एस एक्सेल हे कोणत्या प्रकारच्या सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे? स्प्रेडशीट सॉफ्टवेअर. एम एस एक्सेल स्प्रेडशीट सॉफ्टवेअरच आहे उदाहरण. ओके. संगणकाचा मेंदू कोणाला म्हटले जाते? संगणकाचा मेंदू कंट्रोल प्रोसेसिंग युनिट सीपीयू याला संगणकाचा मेंदू म्हटले जाते. इंटरनेटवर एका संगणकाकडून दुसऱ्या संगणकाकडे फाईल्स पाठवण्यासाठी कोणता प्रोटोकॉल वापरला जातो? एका संगणकाकडून दुसऱ्या संगणकाकडे फाईल ट्रान्सफर करण्यासाठी एफटीपी फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल चा वापर प्रामुख्याने हस्तांतरित केला जातो. ओके. खालीलपैकी कोणते इनपुट उपकरण नाही इनपुट घ्यायचं? मॉनिटर, जॉयस्टिक, मायक्रोफोन, स्कॅनर. स्कॅनर इनपुट घेतंय, इनपुट नाही म्हणले बरं का. इनपुट उपकरण मॉनिटर पण आहे, मायक्रोफोन पण आहे, जॉयस्टिक आहे, गेमिंगसाठी आहे. मॉनिटर निकालाचे दर्शन घडवते. मॉनिटर निकालाचे दर्शन घडवते, त्यामुळे तो आउटपुट उपकरण आहे. असे फसवे क्वेश्चन येतात. जरा मी पण स्टुडंटच आहे, त्यामुळे जरा समजून घ्या. त्याचं योग्य उत्तर आहे ए. DNS चे मुख्य कार्य काय आहे? DNS चे मुख्य कार्य काय? डेटा इन्क्रिप्ट करणे, फाइल्स डाउनलोड करणे, डोमेन नेमचे IP पत्त्यावर रूपांतर करणे, फाइल्स डाउनलोड करणे. तर याचं योग्य उत्तर आहे सी. DNS डोमेन नाव, उदाहरणार्थ google.com संगणकाला समजणाऱ्या IP पत्त्यात बदलणे, डोमेनचे नाव. ओके. DNS चे मुख्य कार्य होते ते. संगणकामध्ये BIOS बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम कोठे साठवलेली असते? रॉम रॉम मध्ये असते ते. काय रॉम मध्ये? ओके. WWW वर्ल्ड वाईड वेबचे जनक कोण? वर्ल्ड वाईडचे टिम बर्नर्स-ली हे वर्ल्ड वाईडचे जनक आहे. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. वर्ल्ड वाईड वेब WWW चे जनक कोणाला मानले जाते? टिम बर्नर्स-ली. टिम बर्नर्स-ली यांनी 1989 मध्ये WWW चा शोध लावला. WWW चा लॉंग फॉर्म काय? वर्ल्ड वाईड वेब. ओके. संगणकाच्या हार्ड डिस्कचा वेग कशात मोजला जातो? संगणकाचा हार्ड डिस्कचा हा डबल प्रश्न आलेला आहे. RPM हार्ड डिस्कच्या तबकडीचा फिरण्याचा वेग रिव्हॉल्युशन्स पर मिनिट RPM मध्ये मोजतात. बघा, संगणकाच्या हार्ड डिस्कचा वेग कशात मोजला जातो? तर RPM मध्ये मोजला जातो. ओके. एका संस्थेच्या अंतर्गत वापरल्या जाणाऱ्या सुरक्षित खाजगी नेटवर्कला काय म्हणतात? एका संस्थेच्या अंतर्गत वापरल्या जाणाऱ्या सुरक्षित खाजगी नेटवर्कला काय म्हणतात? सुरक्षित खाजगी नेटवर्कला इंटरनेट का इंट्रानेट? इंट्रानेट म्हणतात. बघा, ही केवळ संस्थेच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी वापरली जाते. संस्थेच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी वापरले जाणारे इंट्रानेट इंटरनेट नव्हे. एका संस्थेच्या अंतर्गत वापरल्या जाणाऱ्या सुरक्षित खाजगी नेटवर्कला काय म्हणतात? तर खाजगी सुरक्षित नेटवर्क जे असतं, जे फक्त एका संस्थेसाठी वापरलं जातं, त्याला इंटरनेट असे म्हटले जाते. सी पर्याय बरोबर आहे. खालीलपैकी कोणते मल्टीटास्किंग ऑपरेटिंग सिस्टमचे उदाहरण आहे? मल्टीटास्किंग ऑपरेटिंग सिस्टम MS-DOS, बेसिक्स, विंडोज. आता आपल्याला काय याचं उत्तर माहित नाही. मल्टीटास्किंग विंडोजवर पण मल्टीटास्किंग होतात, मग हे आपल्याला आन्सर बरोबर आहे, त्यामुळे काही विषय नाही. फाईल प्रणालीमध्ये NTFS कशासाठी वापरली जाते? NTFS कशासाठी? फाईल ट्रान्सफरमध्ये NTFS कशासाठी? नेटवर्क गती वाढवण्यासाठी नाही, तर विंडोज मधील फाईल व्यवस्थापनासाठी NTFS न्यू टेक्नॉलॉजी फाईल सिस्टम हे विंडोज मध्ये फाईल सुरक्षित साठवण्यासाठी वापरले जाते. ओके. बँकिंग व्यवहारात वापरला जाणारा OTP कशासाठी आवश्यक असतो? बँकिंग व्यवहारात वापरला जाणारा OTP कशासाठी? व्यवहाराची सुरक्षा आणि पडताळणी करण्यासाठी. ओके. संगणकामध्ये बूटिंग म्हणजे काय? संगणकामध्ये बूटिंग म्हणजे काय? संगणकामधील बूटिंग म्हणजे काय असते? बूटिंग इंटरनेट जोडणे, फाईल डिलीट करणे, सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे, संगणक सुरू करणे. बूटिंग म्हणजे संगणक सुरू करण्याची प्रक्रिया. ही लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. संगणकामध्ये बूटिंग म्हणजे काय? संगणकामधील बूटिंग म्हणजे संगणक सुरू करण्याची प्रक्रिया. ओके. चला पुढे जाऊ आपण आता. खालीलपैकी कोणते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नाही? सोशल मीडिया प्लॅटफॉर्म गुगल क्रोम आहे का? नाही, ते ब्राउझर आहे.
त्याच्यावर आपण माहिती सर्च करू. सर्च इंजिन आहे ते गुगल क्रोम. इंस्टाग्राम हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. फेसबुक हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. ट्विटर पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. पण गुगल आणि क्रोम हे आपण सर्च इंजिन म्हणून याचा यूज करतो. सायबर गुन्ह्यांमध्ये फिशिंग म्हणजे काय? सायबर गुन्ह्यांमध्ये फिशिंग म्हणजे काय? संगणक तोडफोड करणे, सॉफ्टवेअर चोरणे, बनावट ईमेल आणि वेबसाईटद्वारे माहिती चोरणे. सी. आन्सर सी ह्याचं उत्तर बरोबर आहे. ओके. मेमरीच्या सर्वात लहान एककाला काय म्हणतात? मेमरीच्या सर्वात लहान एककाला काय म्हणतात? 1 बीट. निबल. बीट. 1 बीट. बीट मध्ये काय असते? 0 आणि 1. ओके. त्यामुळे हे लक्षात ठेवा. 1 बीट सगळ्यात पहिल्यांदा बीट असतं, परत निबल असतं, परत बाईट असतं आणि परत केबी असतं. ओके. ह्याच्याप्रमाणे त्याचा क्रम चालतो. खालीलपैकी कोणता क्लाउड कम्प्युटिंगचा फायदा नाही? क्लाउड कम्प्युटिंगचा स्केलेबिलिटी, इंटरनेटवर अवलंबित्व, सर्वत्र प्रवेश, कमी खर्च. कमी खर्च ही काय क्लाउड कम्प्युटिंगचा फायदा? सर्वत्र प्रवेश. याचं आन्सर आपण बघूया. इंटरनेटवर अवलंबित्व. खालीलपैकी कोणता क्लाउड कम्प्युटिंगचा फायदा नाही? तर याचं उत्तर आहे इंटरनेटवर अवलंबित्व. इंटरनेटवर अवलंबित्व हा क्लाउडचा एक तोटा आहे, फायदा नाही. कारण का इंटरनेटवर त्याला अवलंबून राहावं लागतं ना. असं ऑफलाईन आपण ते बघू शकत नाही. जर इंटरनेट नसेल तर त्याचा विषय संपला. विंडोजमध्ये टास्क मॅनेजर उघडण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते? टास्क मॅनेजर कोणती शॉर्टकट की वापरली जाते मला सांगा तुम्ही. तर याचं उत्तर आहे कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एस. विंडोजमध्ये थेट टास्क मॅनेजर उघडण्यासाठी हा सर्वात जलद मार्ग आहे. एवढे लक्षात ठेवा. डेटाबेस व्यवस्थापन प्रणालीमध्ये DBMS डेटा रिडंडन्सी म्हणजे काय? डेटा रिडंडन्सी म्हणजे काय? एकाच डेटाची अनावश्यक पुनरावृत्ती. डेटा रिडंडन्सी एवढं लक्षात ठेवा. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टममध्ये डेटा रिडंडन्सी जी असते ती एकाच डेटाची आवश्यक पुनरावृत्ती. परत 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 तोच डेटा घ्यायचा नाही आपल्याला. त्याच्यासाठी डेटा रिडंडन्सीचा उपयोग केला जातो. एवढं लक्षात ठेवा. ही एक महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का. संगणकामधील स्कॅनर हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे? स्कॅनर. स्कॅनर काय करते? इनपुट घेतं, स्कॅन करतं, इनपुट घेतं, करतं. ओके. भारतात सायबर गुन्ह्यांशी संबंधित मदतीसाठी कोणता हेल्पलाईन क्रमांक आहे? सांगा. भारतात सायबर गुन्ह्यांच्या संबंधित मदतीसाठी कोणता हेल्पलाईन क्रमांक आहे? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का. तर याचं उत्तर आहे 1930. ओके. 1930 हा भारताचा राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर आहे. राष्ट्रीय. भारताचा राष्ट्रीय सायबर म्हणजे भारतात फक्त वापरला जातो का 1930. प्रत्येक याचा वेगवेगळा राहतो. पण भारतात 1930 हा भारताचा राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन क्रमांक आहे. ओके. आपली ही आजची टेस्ट इथे कंप्लीट झालेली आहे. उद्या आपण 20 मिनिटात अजून काही बघूया.